नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पुण्यातील बावधन बुद्रुक गावाच्या परिसरात बुधवारी सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्घटना घडली। या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमध्ये असणारे 2 वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झालाय। हेलिकॉप्टर डोंगराळ भागातून जात असताना मोठ्या प्रमाणावर धुके होते। त्याचा अंदाज न आल्याने हेलिकॉप्टर कोसळले असावे असा प्राथमिक अंदाज आहे। हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर इंजिनाने लगेच पेट घेतला, त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले। त्यामुळे आतमध्ये असणारे वैमानिक आणि अभियंत्याचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता। हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते। अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरेंना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईत येणार होते, मात्र त्यापूर्वीच हा अपघात झालाय। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत 23 सप्टेंबर 2024 रोजी मृत्यू झाला। अक्षय शिंदेला कोर्टातून घेऊन जात असताना मुंब्रा येथे ही घटना घडली। या घटनेबाबत घडलेल्या सर्व घटनांचा क्रम तसेच आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर कसा झाला याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी आता राज्य सरकारनं न्यायिक आयोग स्थापन केलाय। राज्याच्या उपराजधानीमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। नागपूरच्या मोवाड येथे एकाच कुटुंबातील 4घांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले आहेत। विजय पचोरी असे या प्रकरणातील वडिलांचे नाव आहे, तर पत्नी बालाबाई पचोरी, गणेश पचोरी, दीपक पचोरी असे इतर मृतकांची नावे आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र या घटनेने नागपूर जिल्ह्यासह राज्यात देखील एकच खळबळ उडाली आहे। गाजावाजा करत राज्यात प्रवेश झालेल्या तेलंगणा येथील भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये विलीनीकरण होणार असल्याची चर्चा आहे। या पक्षाच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांनी पवार यांची पुण्यात भेट घेतली असल्याचे समजते। 6 सप्टेंबरला पवार यांच्याच उपस्थितीत राज्यातील या पक्षाचे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील। मराठा आंदोलक मनोज जरांगेंना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे परवा अंतरवालीत नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात बैठकांचा धडाका सुरू होणार आहे। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठका होतील। सगळ्यांनी एकत्र यावे, नेत्यांच्या मागे फिरू नये। एखादा व्यक्ती समाजाचा मेळावा डावलून पक्षाकडे जात असेल तर त्याला सुट्टी द्यायची नाही, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत। राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात पक्षांनी तयारी सुरू केली आहे। दरम्यान आता खासदार शरद पवार यांनी मंत्री तानाजी सावंत यांना धक्का दिलाय। सावंत यांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे। यावर आता स्वतः अनिल सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अनिल सावंत म्हणाले, मी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची मागणी केली आहे। मला शरद पवार साहेबांची विचार पटत आहेत, म्हणून मी उमेदवारीची मागणी केली आहे, असंही अनिल सावंत म्हणाले आहेत। काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे। राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी 2022ला न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्या याचिकेवर सुनावणी होऊन नाशिक जिल्हा न्यायालयाकडून राहुल गांधी यांना समन्स बजावण्यात आला आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत। अशातच मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील वातावरण तापलं आहे। ज्या नेत्यांनी मनोज जरांगेंना पोसलं, त्यांच्या आंदोलनाला रसद दिली आणि ओबीसी आरक्षण पळवण्याचा प्रयत्न केला, अशा महाराष्ट्रातील 50 उमेदवारांना पाडण्याची आमची यादी तयार असल्याचे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलंय। यामध्ये रोहित पवारांसह राजेश टोपेंच्या नावाचा समावेश असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत। शिकलेल्या वर्गाला, मग तो डॉक्टर, इंजिनियर, IAS, वकील किंवा खासगी कंपनीत काम करणारा असेल, यातील ज्यांनी लाभ घेतलाय त्यांना आरक्षण यापुढे मिळणार नाही। या मताचे आपण आहात का? नसाल तर या निवडणुकीत जोरदारपणे मत मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मत द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे। सोबतच आरक्षण थेट संपत नसल्याने क्रीमीलेअरच्या माध्यमातून संपवण्याचे काम सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केलाय। 2029 मध्ये अमित शहा दिल्लीत पण नसेल। सध्या ते स्वतः कुबड्या घेऊन सत्तेत आहेत। घोटाळे करणारे हे सरकार आहे। महाराष्ट्राला हे सरकार नको आहे।
कॅबिनेटमध्ये सरकार दिवाळीखोरी करत असल्याची नोंद आहे। त्यामुळे आगामी काळात सत्ता तर दूर त्यांना राज्यात फिरणेही अवघड होईल असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला लगावलाय। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।